नमस्कार. स्वराज्य करिअर अकॅडमी शिक्षक पात्रता परीक्षा TAT मराठी व्याकरण शब्दसमूहातील एक शब्द असे 45 अतिसंभाव्य प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. तसेच मोरा वाळंबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रश्न आपण घेतले. 45 प्रश्नाचा आपण सराव करून घेणार आहोत. बघा, प्रश्न पहिला, आधी जन्मलेला या समूह शब्दासाठी योग्य शब्द निवडा. आधी जन्मलेला अग्रज, ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा, हा शब्द अग्र म्हणजे आधी आणि ज म्हणजे जन्मलेला यापासून बनलेला आहे, जो मोठ्या भावासाठी वापरला जातो. बघा, यानंतर थोरला. थोरला हा शब्द व्यवहारातील समानार्थी शब्द असला तरी शब्दसमूहाचा नेमका शास्त्रीय शब्द अग्रजच आहे. बघा, व्यवहारात वापरला जातो थोरला, धाकटा असे शब्द आपण व्यवहारात वापरतो, पण यासाठी अग्रज हा शब्द योग्य आहे. यानंतर प्रश्न दुसरा, मागून जन्मलेला. बघा, या अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता? आता अनुज, ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, आता हा शब्द अनु म्हणजे मागून आणि ज म्हणजे जन्मलेला, म्हणजे यापासून असून तो धाकटा भावासाठी वापरला जातो, म्हणजे अनुज. कनिष्ठ म्हणजे पदाने किंवा वयाने लहान. अग्रज हा शब्द आधी जन्मलेल्या किंवा मोठ्या भावासाठी वापरला जातो. आणि धाकटा हा व्यवहारातील शब्द आहे, परंतु मागून जन्मलेल्या या शब्दासमूहासाठी संस्कृत पृच्छर अनुज हा शब्द वापरला जातो, हे लक्षात असू द्या. यानंतर प्रश्न क्रमांक 3, ज्यास कोणीही शत्रू नाही असा याला काय म्हणतात? तर याला अजातशत्रू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. ज्याचा शत्रू अद्यापही जन्मलेलाच नाही किंवा ज्याला कोणी शत्रू नाही अशा व्यक्तीला अजातशत्रू म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणताही तिथी किंवा वार न ठरवता येणारा पाहुणा म्हणजे अतिथी. काय? ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. याजमान म्हणजे पाहुण्यांचे स्वागत करणारा, घरधनी. अभ्यागत म्हणजे समोरून आलेला पाहुणा. पाहुणा हा सर्वसाधारण शब्द आहे, जो ठरून आलेला लोकांसाठीही वापरला जातो, पण ज्याच्या येण्याची तिथी निश्चित नसते अशा पाहुण्याला अतिथी किंवा आगंतुक असे म्हणतात. म्हणजेच अतिथी हा शब्द, ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा याला काय म्हणतात? अष्ट अवधानी. काय? ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. जो एकाच वेळी 8 किंवा अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो त्याला अष्ट अवधानी असे म्हणतात. काय? अष्ट अवधानी. बहुश्रुत म्हणजे ज्याने खूप ऐकले वाचले असा. आणि कुशाग्र म्हणजे अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचा. सावध म्हणजे दक्ष राहणारा. यानंतर प्रश्न क्रमांक 6, देव आहे असे मानणारा व्यक्ती म्हणजे कोण? त्याला आपण आस्तिक असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, भक्त म्हणजे देवाची पूजा करणारा. साधू ही एक जीवन पद्धती आहे. आणि नास्तिक हा शब्द देव मानत नाही अशा व्यक्तीसाठी वापरला जातो, जे आस्तिकच्या विरुद्ध आहे. आता ईश्वर किंवा परलोक अस्तित्वात आहे यावर विश्वास असणाऱ्या व्यक्तीला आस्तिक असे म्हणतात. बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 7, श्रम न करता खाणारा याला काय म्हणतात? ऐतोबा. ऑप्शन क्रमांक डी. बघा, आळशी म्हणजे काम करण्यास कंटाळा करणारा. भिकारी म्हणजे अन्नासाठी लोकांकडे मागणी करणारा. नशीबवान म्हणजे ज्याचे नशीब चांगले आहे. श्रम न करता दुसऱ्याच्या कष्टावर जगणाऱ्या किंवा आयते खाणाऱ्या व्यक्तीला ऐतोबा किंवा ऐत खाऊ म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 8, लहान मुलांना झोपण्यासाठी गायल्या जाणाऱ्या गाण्याला काय म्हणतात? तर अंगाई गीत. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, अभंग
हा संतांच्या काव्याचा एक प्रकार असून तो भक्तीसाठी वापरला जातो. भूपळी हे पहाटे देवाला जागे करण्यासाठी गायले जाणारे गीत. पोवाडा हा शूरवीरांचे गुणगान करण्यासाठी गायला जाणारा वीरसरयुक्त काव्य प्रकार आहे. आणि लहान बाळ झोपी जावे यासाठी आईने जे शांत आणि मधुर गीत गाते त्याला अंगाई गीत असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9, केलेले उपकार जाणणारा याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक डी, दुसऱ्याने केलेल्या मदतीची किंवा उपकाराची जाणीव ठेवणाऱ्या व्यक्तीला कृतज्ञ म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, केलेले उपकार न जाणणारा याला काय म्हणतात तर कृतज्ञ. ऑप्शन क्रमांक बी, ज्याला उपकाराची अजिबात जाणीव नसते किंवा जो उपकार विसरतो त्याला कृतज्ञ असे म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा, स्वार्थी म्हणजे स्वार्थी असणारा, स्वाभिमानी म्हणजे स्वाभिमानाने जगणारा. प्रश्न क्रमांक 11, इच्छिलेली वस्तू देणारे झाड या कल्पित वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी. बघा, पुराणानुसार असं कल्पिक वृक्ष जो त्याच्या खाली बसून केलेली कोणतीही इच्छा पूर्ण करतो त्याला आपण कल्पवृक्ष असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 12, कवितेची रचना करणारी स्त्री याला आपण काय म्हणतो तर कवयित्री. ऑप्शन क्रमांक सी. बघा, लेखिका म्हणजे कथा, कादंबरी किंवा गद्य लिहिणारी. आणि कवी हा शब्द पुरुष कविता रचणाऱ्यासाठीच वापरला जातो. जी स्त्री कविता लिहिते, काव्याची रचना करते तिला आपण कवयित्री म्हणतात. आणि गायिका म्हणजे गाणे गाणारी स्त्री. बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 13, आकाशात गमन करणारा शब्दसमूहासाठी कोणता शब्द योग्य आहे तर खग. बघा, ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. नभचर म्हणजे आकाशात वावरणारा, परंतु परिभाषिकदृष्ट्या खग हा शब्द व्याख्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. विमान हे यंत्र आहे. विहंग म्हणजे पक्षी. आणि खग हा शब्द ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा यापासून तयार झालेला आहे. खग हा शब्द म्हणजे आकाशात गमन करणारा खग. प्रश्न क्रमांक 14, मूर्ती जिथे असते तो देवळातील भाग म्हणजे काय. गाभारा. योग्य पर्याय ए. बघा, देवळाच्या जो खोल भागात मुख्य मूर्तीची स्थापना केलेली असते त्याला गाभारा म्हणतात. द्वार म्हणजे प्रवेशद्वार. सभा मंडप हा भाविकांना बसण्यासाठी असलेला देवळातील मोठा हॉल. शिखर म्हणजे देवळाच्या वरचा टोकाचा भाग. यानंतर प्रश्न क्रमांक 15, सैन्याची चक्रकार केलेली रचना याला काय म्हणतात तर याला चक्रव्यूह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी. बघा, छावणी म्हणजे सैनिकांच्या राहण्याची तात्पुरती जागा. तुकडी हा सैन्याचा एक छोटा गटासाठी वापरला जाणारा शब्द. महाभारतात प्रसिद्ध असलेली एक युद्धनीती आहे ज्यामध्ये सैन्याची मांडणी वर्तुळाकार आणि चक्राकार असते. आणि व्ह्यू एक सामान्य लष्करी रचना आहे. मग चक्रव्यूह ऑप्शन क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16, जाणून घेण्याची इच्छा असणारा व्यक्ती म्हणजेच जिज्ञासू. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, अभ्यासू म्हणजे जो नियमित अभ्यास करतो. ज्याला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, जाणून घेण्याची तीव्र ओढ असते त्याला जिज्ञासू म्हणतात. मूर्ख म्हणजे काहीही समजत नसलेला किंवा काहीही जाणून घेण्यास रस नसतो. शहाणा म्हणजे समजदार. प्रश्न क्रमांक 17, चार रस्ते एकत्र येतात ती जागा याला आपण चौक किंवा चव्हाटा असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. 18 प्रश्न क्रमांक 18, नाणी पाडण्याची जागा याला आपण टांगसाळ. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. यानंतर 19वा प्रश्न, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज याला आपण तगाई म्हणतो. बघा, ऑप्शन क्रमांक ए, शेतकऱ्यांना शेतीची कामे किंवा बियाणांसाठी जे अल्प दराचे सरकारी आर्थिक सहाय्य मिळते त्याला आपण तगाई म्हणतो. प्रश्न क्रमांक 20, किल्ल्याच्या भोवतीची भिंत म्हणजे त्याला आपण तट म्हणतो. तट. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा, कुंपण हे शेतीसाठी किंवा घरासाठी असते. खंदक म्हणजे किल्ल्याबाहेर खोदलेला पाण्याचा खड्डा. कंपाऊंड हा आधुनिक इंग्रजी शब्द आहे.
आणि किल्ल्यांच्या संरक्षणासाठी बांधलेला अतिशय मजबूत जाड भिंतीला आपण तट म्हणतो. बघा प्रश्न क्रमांक 21, हल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच काय? तितिक्षा. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा क्षमा म्हणजे दुसऱ्याच्या चुकीला माफ करणे, धैर्य म्हणजे संकटकाळी धीर न सोडणे, शौर्य म्हणजे पराक्रम गाजवणे, कठीण परिस्थितीत भूक, तहान किंवा अपमान सहन करण्याच्या सहनशीलतेला आपण तितिक्षा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 22, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे काय? थिटा. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. ज्या ठिकाणी फक्त 3च रस्ते येऊन मिळतात त्याला थिटा म्हणतात. चौक म्हणजे जिथे 4 रस्ते मिळतात. वळण म्हणजे रस्ता दिशा बदलतो. दुवा म्हणजे 2 गोष्टींना जोडणारा भाग. यानंतरचा प्रश्न क्रमांक 23, दोनदा जन्मलेला याचा अर्थाचा शब्द कोणता? बघा द्विज. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, दुहेरी म्हणजे 2 पदरी, द्विज हा शब्द द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्मलेला यापासून बनलेला असून तो पक्षी किंवा दात यासाठीही वापरला जातो. आणि योजन म्हणजे अंतराचे एक जुने माप हे त्याचं. यानंतर प्रश्न क्रमांक 24, दररोज प्रसिद्ध होणारी याला काय म्हणतात? तर दैनिक. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाचा, मासिक म्हणजे महिन्याला आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला प्रसिद्ध होणारी. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25, अस्वलाचा खेळ करणारा व्यक्ती म्हणजेच दरवेशी. ऑप्शन क्रमांक ए. मदारी, जादूगार आणि गारुडी. प्रश्न क्रमांक 26, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा. ऑप्शन क्रमांक ए. ज्या कथेचा कोणताही लेखी पुरावा नसतो पण ती पिढ्यानपिढी केवळ तोंडी सांगितली जाते तिला दंतकथा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश याला काय म्हणतात? तर द्वीपकल्प. बघा ऑप्शन क्रमांक सी. खाडी म्हणजे समुद्राचे पाणी जिथे जमिनीच्या आत शिरते ती अरुंद जागा. संगम म्हणजे 2 नद्यांचा एकत्र येण्याचे ठिकाण. असा भूभाग ज्याच्या 3 दिशांना पाणी आणि 1 दिशेला जमीन असते तिला द्वीपकल्प म्हणतात. उदाहरणार्थ दक्षिण भारत. बेट म्हणजे ज्याच्या 4ही बाजूंनी पाणी आहे अशी जागा. ऑप्शन क्रमांक सी द्वीपकल्प. प्रश्न क्रमांक 28, 2 नद्यांमधील जागा याला काय म्हणतात? दुआब. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. खोरे म्हणजे एक नदींचे संपूर्ण पाणलोट परिसर. दरी म्हणजे 2 डोंगराच्या मध्ये असते. 2 नद्यांमधील सुपीक जमिनीला किंवा त्या प्रदेशाला दुआब किंवा दोआब म्हणतात. संगम म्हणजे जिथे नद्या एकत्र मिळतात त्यांचा मधील जागेला दुआब असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 29, उंचावरून पडणारा पाणलोट म्हणजे काय? तर धबधबा. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30, कुणाचीही आधार नसलेला व्यक्ती म्हणजेच निराधार. ऑप्शन क्रमांक डी. अनाथ म्हणजे आई वडील नाहीत. स्वावलंबी म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असलेला ज्याला आधाराची गरज नसते. दुबळा म्हणजेच शक्ती कमी असलेला ज्याला कोणीही सांभाळणारे किंवा आधार देणारे नसते अशा व्यक्तीला निराधार म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 31, घरदारास व देशास पारखा झालेला म्हणजेच कोण? तर निर्वासित. बघा ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. युद्ध किंवा इतर कारणामुळे ज्याला स्वतःचे घर किंवा देश सोडून आणि दुसऱ्या ठिकाणी आश्रय घ्यावा त्याला प्रश्न क्रमांक 32, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत शब्दसमूहासाठी एक शब्द निवडला जातो त्याला नखशिंकांत. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. नखशिंकांत हा शब्द नख पायांच्या पासून तर शिखापर्यंत म्हणजे शेंडीपर्यंत संपूर्ण शरीराचे वर्णन करण्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 33, मोफत पाणी मिळण्याची सोय याला काय म्हणतात? तर पाणपोई. बघा ऑप्शन क्रमांक ए
हे त्याचं योग्य उत्तर होईल. उन्हाळ्यात प्रवाशांसाठी रस्त्याच्या कडेला मोफत पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था केली जाते तिला आपण पाणपोई असे म्हणतो. यानंतर प्रश्न क्रमांक 34, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांची माहिती देणारी पुस्तिका म्हणजेच पंचांग. बघा ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. ज्यात 5 महत्त्वाच्या अंगाची तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण अशी माहिती असते त्याला आपण पंचांग असे म्हणतो. यानंतर प्रश्न क्रमांक 35, शत्रूला सामील झालेला व्यक्ती म्हणजेच घरभेदी. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. जो स्वतःच्या पक्षातील किंवा देशातील गुपिते शत्रूला सांगतो किंवा त्याला मदत करतो त्याला घरभेदी असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 36, डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ताच म्हणजेच बोगदा. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37, निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन म्हणजे काय? तर मानधन. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा बक्षीस हे एखाद्या स्पर्धेतील विजयासाठी असते. पगार हा ठराविक कामाचा मोबदला असतो. लाच हा अनैतिक मार्ग आहे आणि विशिष्ट सेवा व सन्मानासाठी जो मोबदला दिला जातो त्याला वेतन म्हणता येत नाही तर त्याला मानधन म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, मोजके असे बोलणारा व्यक्ती म्हणजे कोण? त्याला मितभाषी. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा मुका म्हणजे जो बोलू शकत नाही. वाचाळ म्हणजे खूप जास्त आणि निरर्थक बोलणारा. जो विचार करून आणि आवश्यक तेवढेच मोजके बोलतो त्याला मितभाषी म्हणतात. वक्ता म्हणजे भाषण करणारा. तो खूप किंवा मोजके कितीही बोलू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 39, दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा याला काय म्हणतात? तर मनकवडा. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. ज्याला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहेत हे ओळखण्याची कला आहे त्याला मनकवडा म्हणतात. अंतर्यामी हा शब्द ईश्वरासाठी वापरला जातो. मानवी संदर्भात मनकवडा हा अधिक योग्य आहे. म्हणजे मनकवडा ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40, दुपारच्या जेवणानंतरचं अल्प झोप म्हणजे काय? तर वामकुक्षी. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 41, दगडावर कोरलेला लेख याला आपण शिलालेख असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 42, स्वतःशी केलेले भाषण याला आपण काय म्हणायचं? तर सोगत. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा नाटकामध्ये जेव्हा एखादे पात्र मनातले विचार मोठ्याने स्वतःशीच बोलते त्याला सोगत असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 43, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा दूरवर पाहताना जिथे आभाळ आणि जमीन एकमेकांना मिळाल्याचा भास होतो त्या रेषेला क्षितिज असे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक 44, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत म्हणजेच नांदी. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा मराठी नाटकाच्या सुरुवातीला ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी जे गाणे गायले जातात त्याला नांदी असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 45, देशासाठी प्राणार्पण केलेला व्यक्ती म्हणजेच कोण? हुतात्मा. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.